जे रिसेशन्स वगैरे ज्या काही चुकीच्या गोष्टी लोकांनी ऐकल्या होत्या किंवा स्वतःच्या मनामध्ये एक भ्रम करून घेतला होता, फ्रेशर्सला जॉबच नाहीत, पॅकेजेस चांगले भेटत नाहीत किंवा रिसेशन चालू आहे, असं काहीही नाही आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे वातावरण सध्या एक्सपिरियन्ससाठी तर आहेच आहे, पण फ्रेशरसाठी सुद्धा IT फील्डमध्ये चालू आहे. ज्यावेळेस ते फायनल इयर पास आउट होतात तोपर्यंत ती लँग्वेजचा जो स्कोप आहे तो कमी झालेला असतो. तर मग सध्याच्या ट्रेंडनुसार अशा कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या त्यांनी शिकल्या पाहिजेत की ज्याने त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतील? की आपल्या कुठल्याही जे प्रेक्षक, जे मित्र आता आपला हा पॉडकास्ट पाहत आहेत, त्यांना मला हे सांगायचं आहे की जर फक्त डिग्रीवरती जॉब लागण्याचे दिवस असते तर आतापर्यंत कोणीच बेरोजगार राहिलं ना. की आपल्याला जॉब मिळण्यासाठी पहिली गोष्ट आहे रिझ्युमे सिलेक्ट होणं. कारण जॉबची जी प्रोसेस आहे पूर्ण, त्याच्यामधला पहिला टप्पा हाच आहे की सगळ्यात आपला रिझ्युमे सिलेक्ट होणं. मी खूप जास्त लिहिलं माझ्या रिझ्युमेमध्ये म्हणून माझा रिझ्युमे लगेच सिलेक्ट होणार आहे, हे एक मिसकन्सेप्शन आहे. अगदी आपल्या मुलींना सगळ्यांना चांगलं शिक्षण आजकाल महाराष्ट्रातले सगळे पॅरेंट्स देत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्या ग्रॅज्युएशनचं एक एंड आउटपुट सुद्धा तुमच्या मुलींना घेऊ द्या. काही महिन्यांसाठी, एक 4-6 महिने मॅक्स 8 महिन्यांसाठी तुम्ही त्यांचा पाय जो आहे तो एक मागे घेऊ नका, जेणेकरून ती एक वर्किंग प्रोफेशनल बनायच्या ऐवजी फक्त एक गृहिणी बनून राहील. मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, ओके, मग IT करिअर मला करायचं आहे, IT फील्डमध्ये मी इंजिनिअरिंग करतोय, पण म्हणजे कोर्सेस वगैरे असतात ते एक्झॅक्टली कधी जॉईन केले